लातूरजवळ माहेर म्हणलं तर पुढं येणं म्हणजे शक्यच नाही. म्हणजे माहेर ओलांडून येणं शक्यच नाही. तरी श्री स्वामी समर्थ. नमस्कार. हाय, हे आहे माझं माहेर आणि हे वडाचं झाड. तर आम्ही गेलो होतो दीदीच्या मैत्रिणीच्या इथं लातूरला कार्यक्रमासाठी. तर म्हणलं येता येता माहेरला जाऊन येऊ, म्हणून माहेरला मी गेले आईला पप्पाला भेटायला. तरी आम्ही हसत आणि बोलत विजयदादा आणि मी निघालो लातूरला मधल्या रोडनं. हे मधला रोड आहे. हे हत्ती बेट माहिती आहे का कुणाला? आम्ही हत्ती बेटाच्या बाजूनं येत आहे. देवर्जन मार्ग, शिरोळ आनतपाळ, बोरी मार्ग असं आम्ही लातूरला निघालो आहे. तरी इथं हत्ती बेट आलेला आहे जवळच. तरी हे झाडामुळं नाही दिसत, थोडं पुढं गेलं की दिसतंय. हे बघा, आम्ही हत्ती बेटाच्या जवळून एकदम जवळ होतो तेव्हा नाही दिसला हत्ती बेट, आणि लांब आलो आहे तर इकडं झाडी नाही, त्यामुळे हत्ती बेट दिसला आपल्याला. हे लय मोठा हत्ती बेट आहे आणि ह्याचा आकार हत्तीसारखा आहे आणि म्हणून ह्याला हत्ती बेट असं म्हणले आहे. पण लांबून बारीक दिसतोय, पण जवळ गेल्यावर इतका मोठा आहे आणि आकार पण एकदम हत्तीसारखा आहे. आणि मोठा बेट असल्यामुळं ह्या हत्ती बेट असं नाव ठेवलं आहे. आणि हत्तीचा आकार आहे त्यामुळं हत्ती बेट असं नाव ठेवलं आहे. आणि हे ओळखलं जाते देवर्जन असं ह्या गावाचं नाव आहे. आणि देवर्जनमुळे हे हत्ती बेट. वाटत बघा, हे मधला रोड आहे लातूरला जाण्यासाठी आणि हे मांजरा. तुला इथे पाहुणी खेळाय, मला कसं इथे रानात गेले हे पाणी. बाबळगावमध्ये आलो आणि हा बाबळगाव ते लातूर असा रोड धरून आम्ही चाललो आहे. आता आम्ही जाणार आहे RT ऑफिसपाशी, म्हणजे तिथं दीदीच्या मैत्रिणीचं घर आहे आणि कार्यक्रम तिथंच. आम्हाला काही घर माहिती नव्हतं म्हणून साक्षी दीदीच न्यायला आली आम्हाला, आणि आम्ही मग चाललो होतो घराकडं. मग दीदीच्या मैत्रिणींच्या इथं कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम झाला, देवाला जाऊन आलेला होता चारधामला. आणि मग जेवण वगैरे केलो आम्ही. आणि म्हणले आता लय दिवस झाला, आता 2-3 महिने झालं मैत्रिणीला भेटून, म्हणलं लातूरमध्ये जावं आणि कल्पना साडी सेंटरमध्ये जाऊन मैत्रिणीवाला भेटून मग आपण आईकडं जावं. नंतर आईला भेटून, आईला तर भेटावंच लागतं की जाता जाता मग उदगीरला जायचं जरी म्हणलं तर अर्ध्या वाटेत माहेर येते.
काय म्हणतात आता 15 झालं सगळ्या मैत्रिणीला भेटले, खूप छान वाटलं. आता मी निघाले माझ्या माहेरी. रोज खरेदी करा. हे झालं त्याला मी म्हणत होतो का वाटत नाही जाऊ नकोच म्हणतो लहानच्या मला वेळ करतो 4 दिवसाला पडायची म्हणतो रोजच गाडीला लागते आपण मधल्या रस्त्यानं जात होतो शिरोळ-रानातपाळ मार्ग. त्यावेळेस आपल्याला बाबळगावच्या अलीकडे गाठ पडेल ती मधल्या मार्गानं मांजरा नदी. आता बघा हे हायवे आहे. हायवेला हे लातूर ते नांदेड हायवे आहे. त्या हायवेवर हे नदी गाठ पडली आता आपल्याला मांजरा नदी, आणि त्यावेळेस मधल्या रस्त्याला पडेल ती. आता आईला पप्पाला भेटायला जायचं म्हटलं तर काहीतरी खायला घेऊनच जावं लागते. त्यामुळं मी खारी आणि टोस्ट असं घेतले आहे खायला. आता हे निघाला आहे रस्ता बघा. आपण हायवे सोडून हे मध्ये आलो आहेत. आता हे भातंगळीला जात आहे माझ्या माहेरला. हे बघा हे आहे माझं माहेर. आणि हे आईच्या दारामध्ये वडाचं झाड आहे मोठं. इथं भरपूर झोके राहत होते पंचमीला. आता पण असत्यान पण काय माहिती नाही आता. हे बघा ऋतुजामध्ये गेली आहे, माझ्या बहिणीची मुलगी आहे. आणि हे माझ्या आईचं घर आहे छोटं. तेवढे काही त्यांनी गरीबच आहेत, जास्त काही तेवढे मोठे वगैरे नाही, साधे भोळे राहतात. हे माझ्या माहेरचं घर आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि सपोर्ट करा. हे बघा हे माझं माहेरचं घर आहे. हे पुढलं दारातलं वडाचं झाड आहे मोठं. आणि इथं माझ्या लहानपणीची वणी आहेत खेळलेल्या झाडाखाली. आणि पंचमीचा झोका तर नाही विसरू शकत. तर माझे पप्पा तिकडे थांबले आहेत. आता मी निघणारच आहे. आणि असं मस्तपैकी वारं सुटलं आहे थंडगार. जेवण वगैरे झालं, म्हणजे जेवण तर आईच्या इथं नाही झालं, तिकडं जेवण झालं. चहा तेवढा पिले आणि मग आम्ही आता निघालो उदगीरला. हे बघा माहेरची भातंगळी. चला तर मग बाय. आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा. आणि असेच गावाकडचे व्हिडिओ बघत राहा. सपोर्ट करायला विसरू